आपल्या सर्वांना अध्यक्ष महोदय, आपल्याला माहित आहे की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि आपल्याला ही योजना निश्चित प्रकारे या राज्याच्या बाबतीमध्ये राज्याला एक खूप चांगली शेतकऱ्यांसाठी आहे। बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्रातील संकटे वाढत असून त्या शेतकऱ्यांना तोंड देण्यासाठी शेती क्षेत्रामध्ये भांडवल गुंतवणूक करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने ही योजना यशस्वीपणे राबवण्यात आलेली आहे। पहिला टप्पा आपला हा यशस्वीपणे राबवण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या सहाय्याने दुसरा टप्पा हा 21 जिल्ह्यातील साधारणतः 7201 गावामध्ये कार्यान्वित केला आहे। यामधून 6000 कोटीची भांडवली गुंतवणूक ही या राज्यामध्ये शेतकऱ्यात केली जाणार आहे। वैयक्तिक शेतकऱ्यांना ठिबक, तुषार सिंचनाचे संच, फळबाग व वृक्ष लागवडीसाठी अनुदान, रेशीम उद्योगासाठी अर्थसहाय्य यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय यामध्ये देण्यात येणार आहे। शेतकरी उत्पादक कंपन्यांना व बचत गटांना गोडाऊन्स असतील, अन्न प्रक्रिया युनिट असेल, कोल्ड स्टोरेज असेल, कृषी अवजार बँकेसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान असेल यामधून देण्यात येणार आहे। मी सर्व सदस्यांना एक सांगू इच्छितो की हा प्रकल्प वैयक्तिक शेतकरी यांनाच मोठ्या प्रमाणामध्ये सावरकर साहेब तिथे लाभ दिला जातो आणि पहिल्या टप्प्यामध्ये झालेल्या एकूण खर्चापैकी जवळजवळ 80% अनुदान हे वैयक्तिक लाभार्थ्यांनाच दिलेलं आहे। हा आमच्या सावरकर साहेबांचा तो प्रश्न होता म्हणून मुद्दाम सावरकर साहेबांना ते उत्तर बी दिलेलं आहे। सभागृहातील बऱ्याच सदस्यांनी नवीन गावे समाविष्ट करण्याबाबत मागणी केलेली आहे। तर मला सदस्यांना एकच सांगायचं आहे की हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प हा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबवण्यात येत असून या अनुषंगाने प्रकल्प करार करण्यात आलेले आहेत। त्यामुळे निवडलेल्या गावाव्यतिरिक्त इतर कोणत्याही नवीन गावांचा समावेश यामध्ये आपल्याला करता येणार नाही, परंतु इतर गावे भांडवली गुंतवणुकीपासून वंचित राहू नये याकरता आपण नवीन कृषी समृद्धी योजना आणतोय। त्यामध्ये त्या शेतकऱ्यांचा त्या गावांचा आपल्याला हे करता येईल। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्यातला काय शेतकरी गरीब आहेत। या गरीब शेतकऱ्यांना सुरुवातीला पैसे नसल्यामुळं या लाभांपासून वंचित राहावे लागत होते। त्यावर उपाययोजना म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सहकार्यानं सेंट्रल बँक ऑफ डिजिटल करन्सी CBDC सुरू केल्यामुळं सुरुवातीस संपूर्ण रक्कम न भरता केवळ सोयीशाची रक्कम भरून शेतकरी कृषी साहित्य खरेदीचा लाभ घेता येत आहे। अशा प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम कृषी विभागाने ही योजना निश्चित प्रकारे ही सुरू केलेली आहे। आपल्याला दुसरं माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन, आपण त्याला स्मार्ट म्हणतो, हा प्रकल्प राज्यामध्ये तोही जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यात माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन स्मार्ट राबवण्यात येत असून 2161 कोटीचा हा प्रकल्प आहे। प्रकल्पाचे उद्दिष्ट लहान शेतकरी तसेच कृषी नव उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाचा अध्यक्ष महोदय सर्वसमावेश आणि स्पर्धात्मक मूल्य साखळीच्या विकासासाठी मदत करणे आहे। स्मार्ट प्रकल्प अंतर्गत आतापर्यंत 981 शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत। यामध्ये 19,190 गावातील जवळपास 7 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ या प्रकल्पाच्या माध्यमातून दिलेला आहे। प्रकल्पात 422 गोदामं ही बांधण्यात आलेली असून सुमारे 5 लाख मेट्रिक टन साठवणूक क्षमता झाली आहे। कांदा चाळ प्रकल्प असेल उभारून 46,000 मेट्रिक टन कांदा साठवणूक क्षमता निर्माण झालेली आहे। 63 कोल्ड स्टोरेज, विविध प्रकारचे 613 अन्न प्रक्रिया युनिट, 352 कृषी अवजार बँका व 91 पशुखाद्य निर्मिती युनिटची निर्मिती या प्रकल्पातून निश्चित प्रकारचा लाभ माझ्या शेतकरी बांधवांना झालेला आहे।